नमस्कार, मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमची सगळ्यांची स्वागत करते. आज आणला आहे पोपट मासा. पोपट मासा हा मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर हा स्वच्छ धुवून निघतो आणि चिकटपणासुद्धा निघतो. 1 ते 2 चमच मीठ टाकूया. तुम्ही बघू शकता असा फ्रेश असा आहे आणि लालसर कलर बघून तर तुम्ही समजेलच तुम्हाला की हा किती फ्रेश आहे तो. व्यवस्थित मीठ चोळून घेतलेलं आहे मी आणि 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे जे काही घाण आहे त्याच्यासोबत लागलेली ती काढून टाकूया आणि स्वच्छ असा धुवून घेऊया. चांगला धुतल्यानंतर आपण एका साईडला ठेवूया आणि त्यानंतर यासाठी वाटण तयार करायचे. ते सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे वाटण फिरवून घेऊया. आता आपण हा स्वच्छ धुतलेला पोपट मासा घेतलेला आहे. थोडं मी कोकमाचं आगळ टाकते, अर्धा चमचा हळद टाकते, हिरवं वाटण टाकूया. हिरव्या वाटणामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे. याची पूर्ण अशी पेस्ट करायची आहे आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा लावून घेतलेली आणि मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया. कढईमध्ये तेल टाकूया. थोडं तेल जास्त टाकायचं असतं जेव्हा आपण मच्छी बनवतो तेव्हा. कढीपत्ता टाकला आहे, ठेचलेला लसूण टाकलेला आहे भरपूर असा. त्यानंतर आपण जे वाटण फिरवून घेतलेलं होतं सुक्या खोबऱ्याचं ते टाकलेलं आहे मी. एक मोठा टॅमॅटो चिरून टाकलेला आहे. टॅमॅटो पूर्ण सॉफ्ट होण्यासाठी एक झाकण ठेवूया आणि 5 ते 7 मिनिटांनी वाफ काढल्यानंतर बघू शकता टॅमॅटो पूर्ण मऊसर झालेला आहे. त्यानंतर घरचा मसाला हा आगरी मसाला आहे. हा 3 मोठे चमचे मी आगरी मसाल्याचे टाकत आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये हळद टाकलेली नाही कारण की आपण अगोदर हळद लावलेली होती मच्छीला मॅरिनेशन करता वेळेस. आपण मॅरिनेशन केलेली जी मच्छी आहे ती टाकूया आणि व्यवस्थित असं आता एकदा गॅस फास्ट ठेवून पूर्ण मसाला मच्छीला लावून घेऊया. थोडं हाय फ्लेमवरती व्यवस्थित असा मच्छीला चटका द्यायचा आहे जेणेकरून खूप छान अशी टेस्ट लागते. चवीनुसार मी आता इथे मीठसुद्धा घालून घेणार आहे आणि त्यानंतर आपण एक वाफ काढायची आहे जेणेकरून मसाला एकजीव होण्यासाठी आणि नंतर थोडंसं पाणी ठेवूया आणि ते पाणीसुद्धा गरम पाणी मच्छीत टाकून देऊया. परत एकदा आपण वाफेवर ठेवूया. तुम्ही 10 मिनिटांनी बघू शकता मस्तपैकी असा हा पोपट मासा तयार होत आहे. वरून कोथिंबीर टाकून गार्निश करूया. तुम्हाला जर अजून कालवण हवा असेल तर तुम्ही रस वाढवू शकता, पण आम्हाला भाकरीसोबत असाच लागतो जरा बटपटीत. एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि हा लहान मुलांनासुद्धा मच्छी खाता येते कारण काटा कमी असतो. थँक्स फॉर द वॉचिंग.